त्यांना जेवढी माय करत तेवढं कमीच आहे. तर मागं थोडंसं अंगावर पडते काय हा. आता हिला जेवढं असं हात फिरवलं तेवढं तेवढं तर अंगावरच अशी रेट आहे राहिली पर झोपली का काय डोळे दाखवून ही पण आले परत हा आपलीकड कुठलंच मारत नाही पण सगळे घरीवर राहतात. कुठली कस काय दिवशी वेगळ्या निघली. पळत येऊनच दड का सांगितलं तसं चांगलं बळवाची मेंढ सगळी बस जरा सर पलीकड लांडगा बसलाय लांडगा दिसलं का थांब की नाही सर पलीकड लांडगा घुसल्यात लांडगा काढू का नको. चल हिची माय करूया आपण. ए तू माय कर बाय बस इथे माय कर जरा तू पण नसतोस. लय आरडू नका फक्त. हे काय येतं यांना गलुल सगळ्या मेंढ्याच्या नसेल. नाही नाही पुरा एखाद्या मेंढीच्या जलमतात राहते. आपली डबल जिपची गाय कशी असतात ते दत्तात्रय तर जलमतात राहते. एक झालं की एक मेंढी येते. त्यांना बरं वाटतं हात फिरलं मस्त. आपले गावडाली मेंढर अशी खात नाही अशी हे माणसाच्या अंगावर मेंढर राहते. माणसाच्या अंगावर महिला होते हालत नाही ती. एकंदरीत मित्रांनो परत या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता एक मगाशी म्हणलं होतं तुम्हाला तर रेस्ट घेतली. ही जी बाग आहे सागाची इथे रेस्ट घेतली सगळ्या मेंढ्यांनी आणि सगळे मेंढक्यांनी. तुम्हाला दाखवते मेंढके. हे नवीन मेंढके ते मेंढके हो इकडे बघा. हां तुम्ही मेंढ्या राखणारे यांना मेंढके म्हणतात. हा पण आहे. आणि आता पुढे चालू आहे आपण. हे चाललेत पुढं मेंढ्या. आता पुढं चालू आहे आपण. दुपारच्या जवळजवळ आता 3 वाजलेत. किती वाजलेत? 2:45 वाजलेत. आणि उन्हात आता मेंढ्या चालल्यात चरायला. रेस्ट घेतली 1 तासभर जवळजवळ इथं या सागाच्या बागेमध्ये रेस्ट केली. चालू आहे आता पुढं मेंढ्या राखायला. इथं मेंढ्याचा मालक कुणीच नाही. सगळे आहेत असेच माझ्यासारखे ह्या मित्रासारखे. चला पुढं चालतोय आपण. आता ही मेंढ्या इकडून चालल्यात. आता इथं शॉर्टकटनं जाऊया. रस्ता तर असाच आहे. हे बघा काटाड्याने हिन बांधावरून कुठनं पण जायचं आहे. मेंढ्या राखायच्या म्हटल्यावर काय हाय घे नाही करायची. असंच निघायचं. हे बघा इथं चाललेत मेंढ्या. आता चला थोडंसं पुढं जाऊया ह्यांच्या. ते पुढं चालत आहेत. पुढं जायचं आहे. इकडे बहुतेक आता ज्वारीत चारायचे दिसते. हे ज्वारीमध्ये घुसवायच्यात मेंढ्या. ह्या मेंढ्या येतात पाठीमागून.
चल चल ये इकडं चल चला या आल्या मेंढ्या पाठीमागं. आता ह्या ज्वारीमध्ये मेंढ्या घातल्या. कसं खात असतील हा हा कसं खात असतील अर्धा तोड खाणार. काय लागा असं काय लागू हाणं काय लागा मग काय त्यांना तू काटे हाताला टाका तुम्ही. माग ना सारखे हाणत नका तू. तर ज्वारीमध्ये मेंढर चरतायत आता. झोप मारली काय होय हा झोप आणली ओके. ए दमला नाहीच का तू दिवसभर चालून. बेलदार पाटील आहेत ते बेलदार पाटील हे बी बेलदार पाटील सगळेच बेलदार पाटील हे पण बेलदार पाटील हे पण बेलदार पाटील आणि ते पण ते बेलदार नाही ना बनगर पाटील आहेत म्हणजे ते पण पाटील आहेत पण सगळे पाटील आहेत. हां पावडे पाटील म्हणजे सगळे पाटील आहेत सगळे पाटील आहेत पण मेंढरं राखायला आलेत फक्त बाळूमामाचे भक्त म्हणून मेंढ्या राखतायत. तर बाळूमामाच्या मेंढ्या आता या हां हां बाळूमामाचे भक्त आहेत सगळे आणि त्याच्यामुळे मेंढ्या राखतायत. ते आपलं ते कुठे गेलं खंडाचे मालक कुठे गेलं. खंडाचे मालकाचा आपला इंटरव्ह्यू घ्यायचा ना. मागे त्यांना बोलवतो मी. खंडाचे मालक तर हे मेंढ्या आहेत त्या मेंढ्या ज्वारीमध्ये सोडलेत. बघितलं हे मेंढ्यात पूर्ण धानामध्ये सोडलेले चरायला. काय झाले आता हिथं आता ज्वारीमध्ये सोडलेत उभं पीक आहे ज्वारीचं आणि ह्या ज्वारीमध्ये ह्या मेंढ्या चारायचं काम चाललंय. आम्ही आता ह्यात सोडलेत मेंढ्या आणि खरंच मेंढ्या मित्रांनो याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक ठिकाणचा अनुभव सांगतात. हे जे सगळे आहेत ना हे सगळे मेंढके आहेत ना मेंढपाळ जे राखणारे माणसं आहेत त्यांना मेंढके म्हणतात. हे सगळे अनुभव सांगतात की जिथून ह्या बाळूमामाच्या मेंढ्या फिरतात त्या मेंढ्या फिरल्या की त्या पिकाची भरभराट होते असे सगळेजण सांगतायत. मित्रांनो आता हे जवळजवळ कणसं एवढी मेंढ्याला आवडतात आणि अक्षरशः सगळी कणसं या मेंढ्यांनी सगळी खाल्लेली आहेत. कणसं खाल्लेत सगळं खाल्लं आणि भरपूर खाल्लं ह्यांनी त्यांना कणसं आवडतात आणि नक्कीच ह्या शेतकऱ्याची भरभराट होईल. बाळूमामा त्यांना आशीर्वाद देतील असं आपण म्हणजे ह्यांचे जे अनुभव सांगितले सगळे ह्यांनी ते आपण तुम्हाला अनुभव सांगतोय. तर मेंढ्या आहेत तिथं बसलेत. थोडं ऊन पडले 3:30 वाजले दुपारच्या जवळजवळ आणि ह्या मेंढ्या आहेत ह्या मेंढ्या एकदम मित्रांनो गरीब मेंढ्या आहेत काय अडचण नाही. यांची थोडीशी माया केली ना माया ह्या जवळ येतात लगेच आणि हलत नाहीत आपल्या जवळच्या मेंढ्या. इतक्या छान मेंढ्या आहेत. माया केली जसं माझं माया करेल तसं जवळ येतात. सगळ्यांची विश्रांती झाली पोटं भरले जवळजवळ कारण ह्या म्हणजे बाकी काय गवत वगैरे काय असं दुसरं वाळलं गवत खात नाहीत. त्यांना फक्त जास्तीत जास्त सवय लागली आणि चांगलं खायची कारण शेतकरी लोक हिरव्यागार शेतातून सुद्धा आपल्या उभ्या पिकावरून त्यांना उभ्या पिकातून सुद्धा त्यांना इथं मेंढ्या चारायची परमिशन देतात. चला आपण आता पुढे जाऊया. थोडं हिरवगार तिथं ती काय लिंबाचा काय तोडतात सुबाबळ खाणारच. पुढं तिथं चालले त्यांचं सुबाबळ तोडायचं काम तुम्हाला मी दाखवतो पुढच्या कॅमेऱ्यानं. हे बघा त्या बाजूला दिसते ना आता तिथं पुढं 3 जण गेलेत आमच्या टीममधली. तर ते चालले सुबाबळ तोडायचं. चला आपण तिकडं पण जायचं आहेत आपल्याला. तर ह्या बाजूला इकडे मेंढ्या आहेत. इथं मेंढ्या चरतात मित्रांनो ज्वारीमध्ये आहेत. एक खांडव आहे एका खांडवामध्ये नाही ना तर 150-200च्या पुढं जवळजवळ मेंढ्या आहेत आणि त्या मेंढ्या इथे हे ज्वारीमध्ये खाऊन निवांत बसलेले आहेत. तर एका शेतकऱ्यानं तुम्हाला सांगतो काय लावलं इथं दाखवतो मी. काय लावलं बाटल्या कशासाठी आवाज येतो म्हणून वाऱ्यानं हल्लं नट लावलाय वाऱ्यानं हल्लं की टाक 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 वाजते म्हणजे संध्याकाळी कुणीतरी आहे इथं असं दाखवते. हां हां कुत्रे असतील डुकर असतील. चला तर मेंढ्या आता परत मागालेत आमच्या. चल चल या
चला चला सुबाबळ पुढं तोडून टाकलेत. तर ते सुबाबळी आता आवडीनं खाणार. सुबाबळ पुढं तोडून टाकले म्हणलं. त्यातून चाललोय आम्ही.